नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आम्ही आपण सगळेच परीक्षा आली की धास्तावून जायचो। या परीक्षेच्या नुसत्या येण्याच्या बातमीनं अनेकांना रात्र रात्र जागावी लागायची। पण आताच्या काळात कदाचित परीक्षेची हीच भीती मनातून निघून जावी याच्यासाठी जे जे काही केलं जातंय ते परीक्षेची भीती वाटण्यापेक्षा जास्त भयंकर आहे की काय अशा स्वरूपाचा प्रश्न पडावा। परीक्षा नियोजन समितीच्याकडून नवा प्रस्ताव येऊ घातलाय आणि तो प्रस्ताव आहे की चक्क 35% ऐवजी 25%लाच सगळ्यांना पास करून टाकायचं, उत्तीर्ण करून टाकायचं। ज्या पद्धतीने गेल्या दीड वर्षामध्ये शिक्षण व्यवस्थेचा पूर्ण खेळखंडोबा झालाय, मुलांना अभ्यास करायला अनंत अडचणी आलेल्या आहेत, या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा निर्णय 10वी-12वी साठी लागू करण्याचं धाडसी पाऊल टाकण्याचा विचार हे परीक्षा नियोजन मंडळ करत आहे। परीक्षा नियोजन मंडळाच्या अंतर्गत या विषयावर बराच खल झाला। विद्यार्थ्यांना अभ्यास करायला पोषक वातावरण नाही, त्यामुळे गुणांची अर्हता, उत्तीर्ण होण्याची अर्हता 35%वरून 25%वर आणावी अशा प्रकारचा विचार पुढे आलाय। हा कोणाच्या सुपीक डोक्यातून आलेला विचार आहे याबद्दल कुणा एका व्यक्तीचं नाव समोर येत नाही, पण प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही समोर येतंय ते शिक्षण व्यवस्थेला कितपत पूरक आहे कितपत पूरक नाहीये याच्यावर चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे। परीक्षा ही माणसाच्या आयुष्यात प्रत्येक पावलावर होत असते। ती जितकी कठीण तितकंच त्याचं आव्हान मोठं, आणि त्याला उत्तीर्णता प्राप्त झाल्यानंतर, परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या नंतर तुमच्या अंगी येणारं कसब हे तितकंच महत्त्वाचं असतं। अशा वेळेला उत्तीर्णतेची पातळी, काठिण्य पातळी ही सोपी करायची का आहे ती ठेवायची की आणखीन अवघड करायची, या आणि अशा अनंत प्रश्नांसह आजची आपली लक्षवेधी चर्चा, कोण म्हणतं टक्का घसरलाय। या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत पुण्याहून 2 पालक आहेत। तसे राजकीय दृष्ट्या हे दोन्ही पालक आपल्याला ओळखीचे आहेत, पण आजच्या घडीला या दोघांचीही राजकीय ओळख इथं आपल्याला घ्यायची नाहीये। आपल्या सोबत आहेत सचिन खरात, तसंच आनंद दवे। नागपूरहून आपल्या सोबत सोनाली भांडारकर आहेत, त्याही पालक आहेत। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या आरती पुगावकर आहेत आणि मानसोपचार तज्ञ या नात्यानं डॉक्टर राजेंद्र बर्वे आहेत। चर्चेची सुरुवात मला डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्यापासून करायची आहे। त्यांना काही मर्यादित वेळ आपल्यासाठी आज देता आलेला आहे, त्यामुळे पहिला प्रश्न मी त्यांना विचारतो। बर्वे साहेब, वरकरणी पाहता हा निर्णय मुलांच्यासाठी खूप छान असं राज्यकर्ते सांगतात। त्यांचा विचार यामागचा असा असतो की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आत्ताचं सरकार काल परवा ऑफलाईन घ्यायला निघालं होतं। त्यांना आता असं लक्षात आलं की या ऑफलाईन परीक्षा काही वर्तमान स्थितीत होणे नाही, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव हा 23,000च्या टप्प्याला ओलांडून गेलेला आहे। अशा वेळेला जर समजा ही परिस्थिती सोपी करायची असेल तर परीक्षा ऑनलाईन घ्या, आणि परीक्षा ऑनलाईन घेणं ही सोपं नाही हे लक्षात आल्यावर आता काठिण्य पातळी, उत्तीर्ण होण्याची अर्हता हीच कमी करायचं ठरवलं जातंय। या मागचं काय राजकारण असेल ते बाजूला ठेवूयात, पण मुलांच्यासाठी हा विषय सहज आवडता असेल आणि दूरगामी नावडता असेल का? डॉक्टर बर्वे। खरं म्हणजे आपली जी परीक्षा पद्धती किंवा शिक्षण पद्धती आहे जी होका आणि ओका याच्यावर अवलंबून आहे। त्यामुळे आता आपण ओकायचं किती, 50%, 25% की 35%, आणि त्याच्याकरता त्या ओकण्याकरता किती घोकावं लागणार, हा एक मुळातला प्रश्न आहे। शिक्षण पद्धतीमध्ये परीक्षा हे एक मेनॅस, हे एक दुर्दैवीपणे अंगावर येणारं संकट आहे असं वाटणं, आणि यातूनच ते 35% आणि 25% असं निर्माण होतं। आपण परीक्षेला कधीही असेसमेंट म्हटलेलं नाहीये, आणि असेसमेंट ही सतत होत असते। आपण सकाळी उठून जेव्हा आरशात बघतो तेव्हा आपण
स्वतःची असेसमेंट करतो की आज मी बाहेर जायला मला फ्रेश वाटतं आहे का, इतकी साधी असेसमेंट असते. ही साधी असेसमेंट आपण परीक्षेच्या बाबतीत आणू शकत नाही, आणलेली नाही, हे दुर्दैव आहे. आता 25% जो प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे सध्याच्या काळामध्ये, तो अत्यंत लोकांच्या भाषेत आम्ही डॉक्टर ज्याला पेशंट फ्रेंडली म्हणतो, तसं हा स्टुडंट फ्रेंडली डिसिजन आहे. पण याच्यामध्ये आपण त्याची पातळी खाली आणत असताना जी पास होणारी मुलं आहेत आणि जी 25%च्या 25% मार्क मिळून पास झालेला ठप्पा या मुलांना लागणार आहे, त्यांचं आयुष्यात पुढे काय नुकसान होणार आहे या गोष्टीचा कोणी विचार केलेला दिसत नाही. बर, त्यामुळे 25% कशाच्या जोरावर करायचं? डॉक्टर बर्वे, आपल्याला असं खरंच वाटतं का की आयुष्यात पुढे जाऊन विविध टप्प्यांवर तुम्ही 10वी-12वीत किती मार्क मिळवले होते हा प्रश्न खरंच विचारला जातो आणि त्याचा इतका बाऊ करण्याची गरज आहे? उदाहरणार्थ, आता मी माझ्या आयुष्यामध्ये जर समजा 47% 10वी पास झालो असेल, 60% 12वी पास झालो असेल आणि 49% पदवी प्राप्त केलेली असेल, माझ्या आयुष्यात किती वेळा हा प्रश्न मला विचारला गेला असं जर कोणी म्हटलं तर तसा प्राप्त परिस्थितीमध्ये 0 वेळेला मला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. अशाच पद्धतीनं समाज जीवनामध्ये 10वी-12वीचे मार्क हे खऱ्या अर्थानं इतके गरजेचे असतात? नाही, आपलीकडची जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा आणि त्यातले मिळवलेले मार्क हे बराच काळपर्यंत एंट्रन्स सारखे होते. अमुक इतके टक्के मार्क मिळाल्यानंतर तुम्ही सायन्स घेऊ शकता, आर्ट्स घेऊ शकता, असं पुष्कळ काळ होतं. आता 25% मार्क मिळवा, किती मिळवा, तुम्ही नीटचं काय करणार आहात हा मोठा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की परीक्षेचा इतका बोजवारा करण्याची गरज नाही. असेसमेंट मेथड आपण वापरली पाहिजे ज्याच्यामध्ये मुलांची असेसमेंट रेग्युलरली होते. तुम्ही अभ्यास कसा करता, हे तुम्हाला विषय कितपत समजलेला आहे हे तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. हे आधी मुळात एमसीक्यू मध्ये फारसं येतच नाही. ही माझी याच्यापासूनच तक्रार सुरू होते की असेसमेंट ही गोष्ट आपल्याला इतका बोजा का वाटते याच्याविषयी शिक्षण खात्याने विचार करायला पाहिजे, पालकांनी विचार करायला पाहिजे. अगदी, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा की मुळात असेसमेंट अर्थात तुमचं परीक्षण केलं जाणं हे आव्हान का वाटतं आपल्याला? आपल्या सोबत असलेल्या पालकांशी चर्चा करून त्यांना बोलतं करायचंय. सचिन खरात, पहिला मुद्दा आपल्यासाठी. ज्या पद्धतीनं कोरोना काळामध्ये सर्व स्तरातल्या विद्यार्थ्यांना, गरीबातल्या गरीब आणि श्रीमंतातल्या श्रीमंत विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण घेण्याबाबतीत काही अडचणी निर्माण झाल्या. एखाद्याला प्रचंड अडचणी निर्माण झाल्या असतील, एखाद्याला अगदी थोड्या अडचणी निर्माण झाल्या असतील, पण अडचणी निर्माण झाल्या ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळेला 35% ऐवजी 25% पास करण्याची भूमिका ही सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय देणारी तुम्हाला वाटते का? सचिन खरात. मुळात काळानुसार पहिल्यांदा जर आपण विचार केला तर 7वीला 11वीला बोर्ड होतं, नंतरच्या काळामध्ये 10वी-12वीला बोर्ड आलं. ह्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे की काळानुसार बदललंच पाहिजे. परंतु आज जर नक्की जर ह्या गोष्टीचा विचार केला तर या शिक्षण क्षेत्रामध्ये बहुजन विरुद्ध अप्पर कास्ट हा नेमका वाद आहे. हा जर वाद नसला तरी हा नेमका वाद आहे. कारण बहुजन समाजाची याबाबत जर विचारणा केली तर ते वेगळं मत देईल, अप्पर कास्ट सवर्ण समाजाला जर विचारलं तर तो वेगळं मत देईल. कारण बहुजन समाज हा वर्षानुवर्ष पिचडलेला समाज आहे. त्या समाजाला कुठल्याही गोष्टी आजही मिळत नाहीत. जर विचार केला तर त्याला शिक्षणासाठी मुबलक असणारा क्लासेस किंवा शाळा, मोठमोठ्या शाळेमध्ये तो ऍडमिशन घेऊ शकत नाही. त्यामुळं मी असा विचार करतोय, महाराष्ट्र राज्य सरकार जर असा विचार करत असेल की 25%ला या वर्षी पास करावं, कारण या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्याचा झटका सगळ्यात जास्तीत जास्त हा बहुजन वर्गाला, गरीब समाजाला बसलेला आहे. कारण साधा मोबाईल नसल्यामुळं ऑनलाईन शिक्षण सुद्धा सर घेता आलं नाही. म्हणजे याचा जर विचार केला तर सगळ्यात फटका जास्त हा बहुजन आणि गरीब विद्यार्थ्याला बसलेला आहे. सचिन खरात, एक मुद्द्यामध्ये मी आपल्या वक्तव्यामध्ये थांबवत आपल्याला विचारतो तो असा आहे की हा वर्गवादी विचार असू शकतो का याच्या मागे? जरी विद्यार्थी मग तो बहुजन वर्गातला असेल तरी तो कष्ट घेतोय शिक्षण घेण्यासाठी, तो कष्ट घेत पुढे जातोय, अशा वेळेला त्याची काठिण्य पातळी कमी करून त्याला कमी नाही का लेखलं जाणार? सचिन खरात. वर्गवादी विचार सर नसलाच पाहिजे, परंतु खरं आपण स्वीकारलं पाहिजे की हे करत असताना आता तुम्ही बर्वे साहेबांची जी मुलाखत घेतली, बर्वे साहेबांना विचारलं
तर बोलताना आपण पाहतोय की एक विशिष्ट समाज ही 35% मागणी करतोय, ही विशिष्ट समाज 25% मागणी करतोय. यातूनच दिसतंय ना सर, मानसिकता ही वर्गवादाची नक्की आहे. ह्याचा विचार केला तर नक्की आनंद मानसिकता दवेंना आहे. काही उत्तर यावर द्यायचं आहे असं दिसतंय. आनंद दवे, आपण बोला. नाही, खरं सचिनजी त्याचं वेगळ्या प्रकारे आणि वेगळ्या वाटेवर घेऊन जातात हा प्रश्न. बेसिकली 25%, 35% ह्या दोन्ही गोष्टींचा फायदा आणि तोटा सगळ्याच समाजाच्या वर्गांना होणारे, शहर आणि ग्रामीण भागातल्या सुद्धा. जातीवर याचा काही विषय नाही. फक्त प्रश्न असा की तुम्ही कितीपर्यंत खाली आणायचं. म्हणजे एक काळ असा होता किंवा सुरुवातीच्या आरक्षणाची सुद्धा भूमिका अशी होती की तुम्ही ते मेरिट गाठल्यानंतर तुम्हाला लवकर बेनिफिट मिळेल, आरक्षणाचं मेरिट खाली आणलं गेलं. तसंच आता हा सुद्धा प्रकार आहे. शिक्षणासाठी पास होण्यासाठी अगदी 75% पर्यंत नाही आलं, तुम्हाला त्यातलं नॉलेज नसलं तरी सुद्धा चालेल, 25% खूप झाले, त्याच्यावर प्रेझेंटेचे वगैरे मार्क काढले तर अजूनही खाली येईल. आणि हे सगळ्यांना लागू आहे. प्रश्न असा आहे की हे असंच झाल्यानंतर उद्या इंजिनिअरिंगला, सायन्सला ऍडमिशनला सुद्धा मेरिट कमी होणार. मग ते 60-65% आणणार का? मग 60-65% मुलगा किंवा मुलगी कोणत्याही वर्गाची जातीची असो ती एमबीबीएस ला पास होणार का? मग तिथं सुद्धा जर असंच झालं, यावर्षी 55%ला डॉक्टरेट दिली किंवा डॉक्टर केलं कोणत्याही वर्गातल्या, मग तो पेशंट किती व्यवस्थित तपासू शकणार आहे, इंजिनिअरिंग कसं करू शकणार आहे? ह्या सगळ्याच गोष्टी निगडीत आहेत. आमचं स्पष्ट मत आहे की सरकारनं किंवा त्या समितीनं पुनर्विचार करावा. असं काही करू नये, कारण एकदा जर तो नियमात शिथिलता आली की ती कायमची होते. पुढच्या वर्षी सुद्धा अशीच मागणी करण्यात येईल, त्याच्या वर्षी सुद्धा अशीच मागणी करण्यात येईल. जसं 8वी ते 10वीचं बोर्ड झालं किंवा पण आनंद दवे, जो तांत्रिक मुद्दा उपस्थित केला जातोय की अनेक विद्यार्थ्यांना मोबाईल नसल्यानं या कोरोना काळात शिकताच आलेलं नाहीये. जर त्यांना विषय शिकता नाही आला तर त्यांच्यासाठी 35%ची पातळी, काठिण्य पातळी आहे किंवा अर्हता चाचणीची पातळी आहे, ती अवघड नाही का? नाही, आता याच्यावर सुद्धा उत्तर देतो. हे एकदम लॉजिकल बरं का. शहरातल्या लोकांना सुद्धा नेटवर्कचा प्रश्न असू शकतो, अनेक गोष्टी होत्या. हे वर्ष शिक्षणाच्या दृष्टीने वायाच गेलेले असं आपण स्पष्ट म्हटलं पाहिजे. पण अनेक क्षेत्रात झालंय ना तसं, फक्त शिक्षणासाठी नाही. मग 25%साठी कशाला? सरसकटच पास करा. 10% तरी ऍडिशन तुम्ही कशासाठी त्यांना देताय, हा एक प्रश्न आहे मुद्दा. परत तोच प्रश्न येतो मग विद्यार्थ्यांमध्ये जर कॅज्युअलनेस आला, पालक सुद्धा कॅज्युअल होतात कळत न कळत, आणि याचा भविष्यातल्या पिढीला नुकसान होणार आहे. तुम्ही जेव्हा सलग पास करणं चालू केलं, मी ज्या मगाशी त्या विषयावर आलो होतो, त्यानंतर प्रसंगी तुम्ही बघा आपल्या वेळेचा बोर्डातला येणाऱ्या विद्यार्थ्याला पडणारे पर्सेंटेज आणि आत्ताच्या वेळेला बोर्डात येणाऱ्या विद्यार्थ्याचे पर्सेंटेज याच्यामध्ये सुद्धा 10 ते 15% फरक आहे. मग तुम्ही मेरिट अजून किती खाली आणणार आहात, हा प्रश्न आहे. म्हणजे घोड्याला पाण्यापर्यंत नेण्यापर्यंत एक वेळ ठीक होतं, आता पाण्याला घोड्यापर्यंत घेऊन जाणं आहे. तो घोडा सुस्त नाही, मंद होत चाललेला आहे. त्यामुळे थांबलं गेलं पाहिजे कुठेतरी. तुम्ही पास करा, एक विषय. घोडा मंद नाही, सुस्त होतोय. या प्रतिक्रियेवर आरती पुगावकर बोलतील. नमस्कार. आजचा हा विषय खरं तर सकाळी जेव्हा वर्तमानपत्र वाचलं तेव्हाच अंदाज आला होता की यावर आज काहीतरी घमासान होणारच आहे. मला एकदमच धक्काच बसला वाचून की राज्य शिक्षण महामंडळ जे आहे, आपलं मंडळ आहे, त्यांचा नक्की मोटो काय आहे. म्हणजे ठीक आहे, त्यांच्याकडे सूचना येत आहेत. खरं तर त्या मंडळाची रचना आपण पाहिली तर त्याच्यामध्ये सगळेच तज्ज्ञ आहेत, तर बऱ्याच सूचना येत आहेत. पण त्याच्यावर गांभीर्याने विचार करावा असा त्यांना हा मुद्दा वाटतोय की 35%वरून 25% आपण उत्तीर्णतेचा निकष खाली आणणार आहोत. मला कळत नाही की यांचा मोटो काय आहे. ज्या वेळेला आपण इतर बोर्डांच्या बाबतीत बोलतोय, एक महत्त्वाची गोष्ट जी आत्तापर्यंत झाली आहे कोरोना पॅन्डेमिक सुरू झाल्यापासून, त्याच्यामध्ये आपण अभ्यासक्रम कमी केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी अभ्यासक्रम कमी केलेला आहे 25-25%. मग अभ्यासक्रम कमी केलेला आहे तर त्याच्यामध्ये मुलांना आपण कमी हे करतोय. दुसरी महत्त्वाची अडचण मुलांसमोर होती की त्यांना ना धड ऑफलाईन शिक्षण मिळालंय ना धड ऑनलाईन शिक्षण मिळालंय ह्या सगळ्या काळामध्ये. आणि त्याचं मुख्य कारण जे आपल्याला प्रामुख्याने समोर दिसतंय ते म्हणजे राज्य सरकारमध्ये असलेला निर्णय क्षमतेचा अभाव, तसेच कोणालाही सोबत घेऊन चालण्याची मानसिकता नसलेलं जे सरकारचं धोरण आहे ते महत्त्वानं. आरती पुगावकरजी, याच मुद्द्यावर आपल्याला मी हस्तक्षेप करून एक पुढचा पटकन प्रश्न विचारतो, चर्चेला थोडंसं वेगवान पद्धतीने ठेवण्यासाठी. आणि तो मुद्दा असा आहे की राज्य सरकार, आता म्हणजे राज्य सरकार म्हणण्यापेक्षा खरं तर परीक्षा नियोजन समिती कारण काय देतीये, आता आम्ही ऑनलाईन परीक्षा नाही घेऊ शकणार इतक्या मुलांच्या. काल परवा मंत्री महोदय म्हणत होते सगळ्यांच्या सरसकट ऑफलाईन परीक्षा घेणार, आता म्हणतात ऑफलाईन सोडा, आम्ही ऑनलाईनही घेऊ शकणार नाही. थोडक्यात करायचं काय आहे हेच त्यांना कळत नाहीये का? आणि त्यांना डोळ्यासमोर हेच दिसत नाहीये का की आपलं भविष्य काय आहे?
मला तेच म्हणायचं आहे की पुढच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10वीचा तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला होता प्रसादजी, की 10वी-12वीचे मार्क आपल्याला कोण विचारतं नंतर. पण आत्ताही आपल्या देशामधल्या सर्व पालकांची जी मनस्थिती आणि मानसिकता आहे त्यांच्या दृष्टीने 10वी-12वीचे मार्क महत्त्वाचे आहेतच, हा झाला मानसिकदृष्ट्या. पण अदरवाईजसुद्धा आपण आज कुठल्याही मोठ्या कोर्सेसना जेव्हा ॲडमिशन घेतो तेव्हा पात्रतेचा निकष म्हणून 10वी-12वीच्या मार्कांकडे नक्कीच बघितलं जातं. मग असं असताना जेव्हा राज्य शिक्षण महामंडळ जे आहे, राज्य नियोजन परीक्षा नियोजन समिती आहे, ती कुठल्या दिशेने निर्णय घेते कळत नाही आहे. त्यांच्यामध्येही एकमेकांशी संवादच नाही आहे हे प्रामुख्याने दिसतंय. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाशी खेळ होतोय. याच दरम्यान एक पटकन आपण आपल्या सोबत असलेल्या सोनाली भांडारकर यांना बोलतं करू. सोनालीजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तांत्रिकदृष्ट्या असं वाटतं. आपण पटकन सांगा, तुमचा मुलगा 25% अर्हता चाचणी असलेल्या परीक्षेला पास झाला आणि त्याला 70-80% मिळाले, असं जेव्हा तो बाहेर सांगेल त्यावेळेला ते तुम्हालाही आवडेल का, आणि त्याच्या आसपासच्या वातावरणात या सगळ्या घटनेचा काय परिणाम असेल? सर्वप्रथम या दोन्ही याच्या बाबतीमध्ये माझं वेगळं मत आहे. दोन्ही जर आपण गोष्टी घेतल्या की 25% आणि 35%, तर मुळात जेव्हा शहरी आणि ग्रामीण हा जेव्हा विषय आला होता तेव्हा शहरी भागामध्ये सुरुवातीला ही कंडिशन होती की शहरी भागामध्ये सुखसोयी उपलब्ध असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण मुलांनी चांगल्या पद्धतीने घेतलं, तेच ग्रामीण भागामध्ये झालं नाही. पण आताच्या नंतरच्या परिस्थिती वेळेस असं झालेलं आहे की ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू झाल्या जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता, परंतु शहरी भागामध्ये ते अजूनही सुरू झालेलं नाहीये. त्यामुळे दोन्ही भागातले जे पालक आहेत त्यांचे मतं वेगळी असू शकतात या बाबतीत. कारण हा जो निर्णय आहे शासनाचा सरळ यातनं दिसतंय की सरसकट सगळ्यांना पास होता किती सोप्या पद्धतीने पास होता येईल किंवा सरसकट सगळ्यांना कसं पास करता येईल, हा त्यांनी एक समोर एक मोठं ठेवून घेतलेला निर्णय दिसतो आहे. तुम्हाला सोनालीजी असं वाटतं का की सरसकट पास करणं हाच मुळात एक अत्यंत चुकीचा निर्णय आहे, आणि त्या चुकीच्या निर्णयाला योग्य ठरवण्यासाठी अनेक चुकीची पावलं पुढे पडत चालली आहेत? अगदीच सर, कारण ज्या पद्धतीने म्हणजे आतापर्यंत निर्णय घेण्यात आलेले आहे, तर आताच्याच कंडिशनमध्ये मुळात जर 30% पर्यंत जर त्याचा सिलेबस कमी करण्यात आलेला आहे, तसंच ऑलरेडी जर शाळेच्या हातामध्ये 20 मार्क जर मुलांचे आहेत, तर त्याच्यामध्ये मुलांना पासिंग हे सोपंच होतं. तर अजून जर तुम्ही 25% जर तुम्ही त्यांना पासिंग मार्जिन देता आहे, म्हणजे तुम्ही तर अगदीच मुलांना एक प्रकारचं पुढच्या भविष्याच्या दृष्टीने अपंगत्वच आणताय त्यांच्या बौद्धिक क्षमतेला. कारण मुलं तसेही या सगळ्या क्रायटेरियामध्ये ऑलरेडी मुलं पास होण्याच्या ह्याच्यातच होती. अगदी, म्हणजे ती घर बसल्या पास होण्याच्या स्थितीमध्ये आधीच आलेली होती. आता डॉक्टर बर्वेजी, या निमित्तानं ज्या ज्या गोष्टी समोर आल्या त्याची एक छोटीशी पुनरावृत्ती करतो आणि त्यातून काय चित्र समोर येत आहे ते मांडतो. पहिली गोष्ट, 100%चा पेपर 75%वर आला. 75%मधले 20% शाळेच्या हातात गेले, शिक्षण संस्थेच्या हातात गेले. म्हणजेच तुम्ही केवळ आणि केवळ 5% साठीचा संघर्ष आता सुरू करायला लागला का? आधी 15% म्हणजे 35%साठीचा संघर्ष होता, आता 25%साठी जर तो राहणार असेल, ज्यातले 20% जवळपास प्रत्येकाला दिलेच जाणार आहेत, त्यात मग 5%च्या साठी इतकी उरसफोड करावी? डॉक्टर बर्वे, मला असं वाटतं की सुरुवातीचा मी मांडलेला मुद्दा आहे ही असेसमेंट ही मुलाच्या मेरिटवरती असते, त्यांनी केलेल्या मेहनतीवरती असते, त्याच्या गुणांवरती असते. सुरुवातीला जो खरात सरांनी जो एक विषय निर्माण केलेला होता की याच्यामध्ये जातीचा फरक आहे, निश्चितच आहे, याच्यावरती काही शंका नाही. आणि मी एका विशिष्ट जातीचा असल्यामुळे मी विशिष्ट प्रकारे बोलतो असं त्यातनं जे प्रतीत होतंय त्याचं मला फक्त हसू येत आहे. पण ते मी बाजूला सारतो आणि असं म्हणतो की मुलांची मानसिकता मन घडवणं, मग ते कोणत्याही जातीचे असो, वर्गाचे असो, वर्णाचे असो, त्यांची मानसिकता घडवणं खूप महत्वाचं आहे. आणि मेहनत ही अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे आयुष्यामधला. तो तुम्ही कशी मेहनत घेता, किती कॉन्सन्ट्रेट करता आणि कशा प्रकारे त्या गोष्टीला महत्व देता यावर अवलंबून आहे. तुमच्या कोणत्याही उपजत जातीवरनं तुमची लायकी ठरत नाही, याविषयी माझा 100% विश्वास आहे. परंतु लायकी ठरवली जात नसून तुमचा कस काय हे बघितला जात आहे. ही लायकीचा प्रश्न नसतो, हे कृपया लक्षात घ्यावं. ठीक आहे बर्वेजी, याच्यावर एक छोटस मत जाणून घेऊया. सचिन खरात यांना हे गोष्टी कितपत पटतात? सचिन खरात, आपल्यापर्यंत आवाज पोहोचला असेल डॉक्टर बर्वेंचा, त्यांचं म्हणणं काय आहे? क्षमता आणि योग्यता यातला भेद करण्याची गरज आहे
कृपया त्यात कुठेही जात आणू नका. नाही, क्षमता आणि योग्यतामध्ये फरक करणे योग्य नाहीच, परंतु वर्षानुवर्ष या देशामध्ये जातीच्या नावाखाली जे भेद केले आहेत, ज्यांना शिक्षण घेऊ दिले नाही वर्षानुवर्ष, मुलींना सुद्धा शिक्षण घेऊ दिले नाही वर्षानुवर्ष, ते भेद आहेतच आणि आजही यांच्या मनामध्ये ते भेद आहेत. काही लोकांमध्ये हे भेद दिसतात, परंतु ते ओपनली बोलताना दिसत नाहीत. आम्ही फक्त जात मानत नाही, आम्ही फक्त खालच्या जातीच्या लोकांच्या घरी जाऊन जेवण करतो, ही मानसिकता तुम्ही ठेवलेली कंटिन्यू आहे. त्यामुळे जातीचा प्रश्न उद्भवतो प्रत्येक क्षेत्रामध्ये. आज जर 10% आज नाही, तुम्ही विषय सांगण्याचा प्रयत्न करा, आम्हाला काय हरकत नाही, आम्हाला पूर्णपणे विषय कळतो, कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलं आहोत. दवे साहेब, हे पहिल्यांदा सांगतो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं त्याचे आम्ही मुलं आहोत. परंतु आज बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेताना सुद्धा प्रॉब्लेम आले, परंतु आज ज्यावेळेस तुम्ही 10% कमी करतो त्यावेळेस तुमच्या पोटात दुखण्याचं कारण म्हणजे बहुजनांच्या मुलांना जे मोबाईल मिळले नाही, गरीब मुलं असल्यामुळे त्यांना शिक्षण व्यवस्थित मिळाले नाही. जर 25%चा विषय आला तर तुम्ही पोटात तुमच्या नेमकं दुखतंय हे दिसून येते. मला महत्त्वाचं ठीक आहे, या मुद्द्यावर आनंद दवेंना प्रतिवाद करायचा आहे. या मुद्द्यावर आनंद दवेंना प्रतिवाद करायचा आहे. आनंद दवेजी, मी आपल्याला संधी देतो. एकदा डॉक्टर बर्वेंना पटकन विचारूयात. डॉक्टर बर्वे, ही चर्चा या मार्गाने पुढे जाऊ शकते का? अजिबात नाही, अजिबात नाही. माझ्या मते हा प्रश्न मुलांची मानसिक वाढ कशी व्हावी आणि त्याची असेसमेंट कशी व्हावी याचा असतो. मी तुम्हाला अगदी साधं उदाहरण दिलं की तुम्ही कोणीही असा, तुम्ही आरशात बघता तेव्हा तुमची रोजची सकाळची परीक्षा असते, ती परीक्षा सुद्धा आपण देणार नाही का? याच्यामध्ये कसला प्रश्न येतो? तुम्ही काय मेहनत केली, तुमची क्षमता काय आहे, योग्यता लायकीचा प्रश्नच येत नाही. पण तुम्ही कशा प्रकारे अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाचं कसं चीज होत आहे, त्याला काय रिवॉर्ड मिळतंय, हे खूप महत्वाचं आहे. बर, यावर आनंद दवेंची भूमिका ऐकून घेऊ. मगाशी सचिन खरात भूमिका मांडत असताना त्यांनी मध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी प्रयत्न केला होता. आनंद दवे. नाही, मुळात सुरुवात पण तशीच केली होती की हे एका विशिष्ट जातीसाठी हे नाहीये जे काय सरकार करते ते, त्याचा बेनिफिट सगळ्याच जातीच्या लोकांना होणार आहे. त्याचा त्रास आणि नुकसान सुद्धा भविष्यात सगळ्याच जातीच्या मुलांना होणार आहे जेव्हा ते मार्केटमध्ये येणार आहेत. प्रसादजी, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की मला आता 10वी 12वीला कोणी विचारत नाही, पण जॉब करत असताना कंपनी नक्की विचारते की तुम्ही किती पर्सेंटेज पास करून ती डिग्री घेतलेली आहे. आपण आज सुद्धा म्हणतो ह्या कंपनीतील लोक आहे ना अबव 80 असतील, ह्या कंपनीतील लोक आहेत ना बिलो 60 असतील, किंवा त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना सुद्धा पवईला जाताना वेगळा क्लास असतो, तो सगळ्या जाती जमातींचा असतो. जातीचे वेगळं बघितलं पाहिजे. याच्यामुळे येणाऱ्या पिढीचं प्रचंड नुकसान होणार आहे, त्यांचा आत्मविश्वास कमी होणार आहे. पण दवे साहेब, मला सांगा, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पालक म्हणून लक्षात येतात त्या गोष्टी सत्ताधाऱ्यांना किंवा निर्णय घेणाऱ्या निर्णयकर्त्यांना का दिसत नाहीत? त्यांना यामध्ये लोकानुनय अपेक्षित आहे, त्यांना यामध्ये विद्यार्थ्यांचं लांगुलचालन अपेक्षित आहे का? आणि त्यातून भविष्यकालीन काही अपेक्षा आणि स्वार्थ पूर्तीच्या साठीचं टाकलेलं हे पाऊल असेल? आनंद दवे. आता नाही, खरं त्यांनी कोणत्या अँगलनी विचार केलाय माहित नाही, किंवा लोकांनी जसं तुम्ही म्हणता ते बरोबर असेल की माझा मुलगा कसा तरी पास व्हावा. माझं म्हणणं सरसकट पास करा, काही बिघडत नाही, पण म्हातारी मेली तरी चालेल, काळ सोकावू नये. पुढच्या या वर्षी सुद्धा प्रसादजी, हे पुढचं अकॅडमिक इयर सुद्धा, फायनान्शियल इयर सुद्धा मागच्या वर्षी सारखं जाणार नाही. आता सुद्धा छातीटोकपणे कोणी सांगत नाहीये, त्याचा इम्पॅक्ट दिसणारच आहे सगळ्या गोष्टींवर. त्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा हीच मागणी करायची. मग सलग 2 वर्ष झाली, मग तेच जाणणार का? मग आमचं 8वी कमी झालं तर मग 9वीला कमी म्हणून मग 10वीला सुद्धा मागच्या 2 वर्षाचं गणित म्हणून कमी टक्के द्या, असं होणार नाही का? मग जसं आता सचिनजींनी विषय काढला म्हणून मग एखाद्या ग्रामीण भागातल्या लोकांनी म्हणायचं का अजून मला 3% सवलत आहे, मला 22% करा. मी जातीवर जात नाही, पण ग्रामीण भागात नेटवर्क नव्हतं, आम्हाला मोबाईल मिळाले, अजून 5% कमी करा. मग ते 15% आणायचं का? तर कुठेतरी ते थांबलं पाहिजे. तुम्ही सरसकट पास करा, विषय संपला. सरसकट पास करा, विषय संपला. आरती पुगावकर, या बाबतीतला प्रस्ताव आहे की अशा पद्धतीनं 35%ची अर्हता चाचणी 25%वर आणण्यापेक्षा सरसकट पास करा. सरसकट पास करण्याची परंपरा जी महाराष्ट्रात सुरू झाली, नंतर ती देश पातळीवर गेली, त्यानं तर उलट जास्त नुकसान झालं, असं माझं वैयक्तिक निरीक्षण आहे. नक्कीच, आणि मी तुमच्याशी अगदी सहमत आहे. त्यामुळे सरसकट पास करणं हे अगदी वरवर जरी सोपं दिसत असलं तरी विद्यार्थ्यांची जी क्षमता, योग्यता, गुणवत्ता या सगळ्या बाबतींना ती भविष्यामध्ये घातक ठरणारी आहे, असं मला इथे नमूद करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मला इथे आता जाणवते की बघा, लॉकडाऊन मार्चमध्ये, गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये झाला होता. लॉकडाऊनचा मुख्य उद्देश हाच होता की त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये
जसं आपण वैद्यकीय म्हटलं की बाबा कोरोनाची लस आणणं किंवा त्यासाठीचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं याकरिता लॉकडाऊन होता, त्याचप्रमाणे मला असं वाटतं की शिक्षण हा इतका महत्त्वाचा विषय असताना राज्य सरकारमध्ये शिक्षण विभाग काय करत होतं, त्यांनी या सगळ्याचं नियोजन करणं अपेक्षित होतं. मला आठवते मी जेव्हा जेव्हा चर्चेला आले त्यावेळेला जे कोणी सत्ताधाऱ्यांकडनं चर्चेत सहभागी झाले होते त्यांचं प्रत्येक वेळेचं उत्तर एकच होतं की आम्ही याच्यावरती नियोजन करतोय, आम्ही याचा अभ्यास करतोय, आम्ही याच्याबद्दल हा निर्णय घेणार आहोत ते. परंतु दुर्दैवानं एकही ठोस निर्णय आणि एकही विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आतापर्यंत सरकारकडून घेण्यात आलेला नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे. आरती पुगावकर, आणि मी असं- एक मुद्दा मग मी आपल्याला विचारतो. आपण तसं आत्ताच महाराष्ट्रातल्या सत्तेत नाही आहात, पण केंद्रीय पातळीवर सुद्धा आतापर्यंत कुठलीच अर्हता चाचणीची जी मर्यादा आहे ती कमी करण्यात आलेली नाहीये. आता इथे काय कॉन्फ्लिक्ट किंवा कुठल्या प्रकारचा मतभेद जन्माला येतोय ते लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्य बोर्ड अर्थात आपले 10वी-12वीचं जे परीक्षा मंडळ आहे त्यात मुलं 25% पास होणार आहेत, पण ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्या राष्ट्रीय पातळीवर होतात त्यांची गुणवत्ता तीच राखणार आहेत, ते त्यात कुठेही कमतरता होत नाहीये. मग अशा वेळेला 25% आपण अमुक बोर्ड पास झालो आणि आपल्याला अमुक एक परीक्षा मात्र पास होता आली नाही, असा न्यूनगंड त्यांच्यात येऊ शकतो का? आरती पुगावकर. मी सगळ्यात पहिला मुद्दा तोच मांडला की मुलांचा आत्मविश्वास आणि त्यांची गुणवत्ता या दोन गोष्टींची या परीक्षा नियोजन समितीला काही काळजी आहे की नाही, त्याचा विचार ते करणार आहेत की नाही. आणि आपण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्या चर्चेमध्ये आला की जेव्हा आपण 35% गुण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये जे संस्थेकडे असलेले इंटरनल मार्क असतात, अंतर्गत गुण असतात, त्याच्यामधले मार्क्स मिळून असेही मुलं अर्धी पास झालेली असतात. मग जी लेखी परीक्षा होते त्यामध्ये अगदी नॉमिनल मार्क्स मिळाले तरी मुलं पास होतात. आता ते जर आपण 25%वर आणतोय तर बघायला गेलं तर फक्त 5%, त्यातले फक्त 5% मुलांना म्हणजे प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊन जे परीक्षा लिहिणार आहेत त्यातले फक्त 5% गुण मिळाले तरी ते विद्यार्थी पास होणार आहेत. त्याच्यासाठी राज्य सरकार याच मुद्द्यावर मगाशीही मी प्रश्न विचारला होता की फक्त 5%च्या साठी उरसफोड किती करायची. आता मी एक वेगळा प्रश्न त्याच अनुषंगाने विचारतो की डॉक्टर राजेंद्र बर्वेंनी या निमित्तानं उत्तर द्यावं. फक्त 5% कमवायचे असतील तर आपण मेहनत करून यश मिळवलं आहे आणि त्या यशाच्या साठी केलेल्या संघर्षातून आयुष्यभर आपल्याला शिकता येईल असा अनुभव मिळालेला आहे. अशा पद्धतीनं एखादी शिकवण कोणाच्या अंगी बांधली जाऊ शकते का? डॉक्टर बर्वे. मला धोक्याची ही गोष्ट वाटते की काहीही संघर्ष न करता किंवा कोणत्याही प्रकारची मेहनत न करता 5% मार्क मिळवून जर मी पास होणार असेल तर मी आयुष्याबद्दलचे कोणते धडे शिकतो आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि हा धडा शिक्षणाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. कारण शिक्षण ही गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये आपल्या सर्व गुणांचा, आपल्या गुणवत्तेचा विचार करून त्याचा विकास होत असतो. आणि हा विकास सगळ्यांना सारखाच मिळाला पाहिजे. आणि त्या विकासाची ही फक्त एक कस लावला जातो की कितपत तुम्ही विकास केला आहे आणि कितपत तुम्हाला अजून करण्याची गरज आहे. अगदी. तर फक्त 5% जर मी कसब केलं, माझ्याकडे जर कस लागणार असेल तर माझ्याकडे येणारा ज्याला आम्ही सायकोलॉजीच्या भाषेत रिएन्फोर्समेंट म्हणतो, त्याच्यामध्ये मी काहीही न करता मला आपले 5% वरती मी पासाचा शिक्का लागू शकतोय, हा मेसेज जातोय, हा अतिशय घातक आहे. बरोबर. डॉक्टर बर्वे, वेळेची मर्यादा आहे म्हणून फक्त आपल्याला थांबवतो. लक्षवेधीमध्ये आपल्याला एक छोटी विश्रांती घ्यायची आहे. आपण या चर्चेला पुढे नेणार आहोत. लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात.